आणि विधानसभेमध्ये एक मोठा माहोल वंचित बहुजन आघाडीने उभं केलं होतं। भारतीय बौद्ध महासभा पहिल्यांदा इलेक्शन्स मध्ये उतरली होती आणि मी अनेक उमेदवारांचा त्या वेळेला प्रचार केला होता। अशोक भाऊ सोनवणे आहेत माझ्याबरोबर, पातोळे होते। अतिशय उत्साहाचं वातावरण समाजामध्ये होतं। लोक संख्येने रोडवरती आले होते की आपला उमेदवार आपण विजयी करू, आपल्याला पॉझिटिव्ह असे रिझल्ट मिळतील। जे काही एक्झिस्टिंग पोलचे आकडे आले होते त्याच्यामध्ये वंचितला 10-12 सीट दाखवत होते। परिणाम उलटा झाला। वंचितला काही यश मिळालं नाही। संपूर्ण समाजामध्ये निराशा पसरली। एवढं होऊन देखील आपल्याला यश मिळत नाही। निराश झालेला समाज हा उभा राहू शकत नाही, कारण आपल्या समस्यांना तोंड देऊ शकत नाही। निराशा ही बाजूला ठेवून पुन्हा एकदा उभारी आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ही असा संवाद यात्रा साधली आहे। ज्या इलेक्शन्सचे नंतर रिझल्ट आले आहे त्याच्यानंतरच्या ज्या बातम्या आल्यानंतर काही उमेदवारांनी प्रेस समोर सांगून आमच्याकडे असं घडण्यात आलं, ईव्हीएमचा खेळ आहे हा सगळा, आणि त्या ईव्हीएमच्या माध्यमातून ह्या छोट्या पक्षांना संपवण्याचा डाव आहे असं मी समजतो। मी हे महाराष्ट्राचं इलेक्शन विधानसभेचं बघितलं। त्याच्या 2 महिने आधी मी हरियाणामधल्या विधानसभेचं इलेक्शन मध्ये तिथे 5 दिवस होतो। त्यावेळेला पक्षाचे उमेदवार प्रचार करण्यासाठी घाबरत होते त्या हरियाणामध्ये। तिथे हा पक्ष निवडून आला, केंद्रामध्ये असलेला पक्ष हरियाणामध्ये निवडून आला। मला देखील आश्चर्य वाटलं। ज्या काँग्रेसने